अजूनही आई वडिलांना भीती आहे की आज त्यांना अभिमान वाटतोय की माझ्या मुलाने हे करून दाखवलं? अभिमान आहे, पण थोडीफार काळजी पण वाटते. कालच रात्री जेवताना आई मला बोलत होती की आता राजीनामा घेतलाय, आता थांब, कारण की आपल्या सारख्या लोकांचं नाहीये हे सगळं राजकारण, हे महागात पडू शकतं आपल्याला पुढे जाऊन, हे लोक सोडणार नाही असे सहजासहजी आधी धमक्या आलेल्या आहेत, तर बघ थोडं. तर म्हणलं आता खूप पुढे गेलेली गोष्ट आणि आता माझ्या एकट्याच्या हातात काही राहिलेलं नाहीये. जर मी आज मागं सरकलो तर हे सगळे कॉक्रोच मला सोडणार नाही. ते आईला थोडं समजायला वेळ लागेल तेच. पण आता ते ओके आहेत, पहिले एकदम घाबरून होते. भीती होती त्यांना, कारण की झालं काय, सुरुवातीला धमक्या भेटल्या, घरच्यांना काय करून टाकू, काही धमक्या याही होत्या की बीजेपी मध्ये येऊन जा, नाही तर तुझ्या घरी पोहोचून रात्रीपर्यंत बघ तुझ्या घरच्यांचं काय करतो, हे सगळं चालू होतं. तेव्हा मला थोडी जास्त भीती वाटलेली. पण जेव्हापासून मी इंडियात वापस आलो, एक तर घरच्यांचा आधी होतं यूज नको ना, कशाला येतोय, तिथे गेलाय सेटल व्हायला, तर सेटल हो, कशाला येतोय वापस आलो. तेव्हापासून माझ्या घरचे रात्रभर झोपायचे नाही. आईचे मला 12-1 पर्यंत कॉल चालू असायचे. मी ट्राय करतो नाही बोलायला, कारण की जेव्हा आईला बोलायचं आई रडायची फोनवर आणि ते कुठं ना कुठं मलाही वीक करायचं ते. तर त्यामुळे मी तर कम्प्लिटली अवॉइडच करत होतो की आईला फोनवर बोलायचंच नाही, कारण की ती कधीही बोललो तर ती रडायची की येऊन जा घरी, नको करू हे सगळं, हे लोक तुला खूप त्रास देतील पुढे जाऊन. मग म्हणलं यार हे सगळं बोलू नको, आता मी बसलेलो आहे तो वीक नको करू मला आता, कारण की ह्या सगळ्या गोष्टी मग मी वीक होऊन जाईल. त्यामुळे मी खूप अवॉइड केलं आईला बोलायला. आणि तिलाही मध्ये आजारी पडली होती, वडिलांना चक्कर ते आल्या, दोघांना हॉस्पिटलाइज करायला लागलं होतं. मी आजपर्यंत कुठं बोललो नाही मीडियामध्ये, कारण की मला ते असं सिंपथी कार्ड घेऊन तो मुद्दा डायव्हर्ट करायचा नव्हता. पण माझ्या घरच्यांनी खूप त्रास सहन केला मागच्या एका महिन्यात, आणि त्यांच्या मनात सारखी एक नेहमी भीती जी असायची, मला जेलमध्ये उचलून टाकतील कधी पण. आणि 20 जुलैला जे झालं त्याच्यानंतर तर आईने आज सांगितलं की ती 2 दिवस झोपली नाही ती, 20 जुलैला जे झालं त्यानंतर. सो इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट टाइम फॉर देम. आणि मला आता थोडं चांगलं ते वाटतं. मी यामुळेच मुंबईला नाही आलो तुमच्यासाठी, कारण की या लोकांनी, माझ्या घरच्यांनी जे 1 महिना सहन केलं होतं, तर मला असं वाटलं की घरी राहून सध्या त्यांच्या डोळ्यासमोर राहणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. भाजपमध्ये अशी ऑफर देणारा, धमकीवजा ऑफर देणारा कोण होता त्याचं मला आश्चर्य वाटतं. मुंबई पोलिसांना पाठवलेले सगळे डिटेल्स, हा सगळं मी स्क्रीनशॉट्स ते सगळे पाठवलेले, व्हिडिओजही पाठवलेले मुंबई पोलिसांना. कुठल्या नेत्याने अप्रोच केलं होतं की असेच कोणीतरी तत्सम तुकार कार्य करत? हा तेच, आंदोलन मागे घे, नाही तर तुला बघून घेऊ आम्ही, बीजेपी मध्ये येऊन जा, खूप जास्त बोलते तू बीजेपीच्या विरोधात, ते सगळं. म्हणजे हे एका प्रकारे प्रेमच आहे त्यांचे, त्यांची प्रेमाची भाषा हीच आहे, धमकी देणं. मी काय मेटाफॉर म्हणून बोलतो ऍक्च्युली, पण आपल्याला पण मला ते व्हिज्युअल अजूनही आठवत आहे की झुकती है, झुकाने वाला चाहिए, आणि एकदम म्हणजे असं वाटलं की तुमचं सगळं आंदोलन सफल झालं. पण ते सफल झालं असं वाटतं का आता आज? सर म्हणजे बघा ना, सफल झालं असं वाटतं? नाही, राजीनामा आमची सगळ्यात मोठी डिमांड होती ना सर. मागच्या 10-12 वर्षात आपण ही सरकारने आजपर्यंत कोणाचं ऐकलेलं आहे? एवढी आंदोलन झाली, सगळ्या आंदोलनाला यांनी संपून लावलेले, क्रश केलेलं आहे. किसान आंदोलन सक्सेसफुल झालं, पण त्यासाठी सर म्हणजे बघायला गेलं 15 महिने ते आंदोलन चाललं. 15 महिन्यामध्ये 700 पेक्षा जास्त जे शेतकरी आहे त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांना खूप मोठा स्ट्रगल करावा लागला. तर त्यानंतर पण सरकार जी झुकली, ते इलेक्शन युपीचे येणार होते आणि वेस्टर्न युपीचा खूप मोठा इन्फ्लुएन्स होता सगळ्या इलेक्शन्सवर आणि त्या आंदोलनात पण. त्यामुळे त्या सरकारने जे डिसिजन घेतलं, पण हे 36 डेज मध्ये ही गव्हर्नमेंट रेडी झाली आमच्या डिमांड्सला. तर इट वॉज अ व्हेरी बिग विक्ट्री. आणि सगळ्यात सिग्निफिकंट गोष्ट ही आहे की या लोकांना झुकवलं कोणी, कुठल्याही पॉलिटिकल पार्टी किंवा कुठल्याही पॉलिटिकल ऑर्गनायझेशनने नाही झुकवलं. हे सगळे एक 20 ते 35 वयातली जी मुलं होती, जे शिकतायत किंवा जे मुलं शिकून बेरोजगार झालेली आहेत, त्या मुलांनी झुकवलंय. दिस इज द मोस्ट सिग्निफिकंट थिंग जी गव्हर्नमेंट म्हणायची सरकार में इस्तीफेने होते. तेच राजनाथ सिंग आज म्हणतात की धर्मेंद्र प्रधानचा रेजिग्नेशन आम्ही घेतलेला आहे, इट्स अ गुड साइन फॉर डेमोक्रेसी. तर कुठं ना कुठं त्यांनाही कळलेलं की आता लोकांना इग्नोर करून चालणार नाही, लोकांचं ऐकावंच लागणार आहे. आणि यात असं काही लोक म्हणतात की बीजेपीसाठी ही खूपच लाजीरवाणी गोष्ट आहे. त्यांचे सपोर्टर्स म्हणतात की आता डोनाल्ड ट्रम्पचं सोडून तुम्ही सीजेपीचं ऐकणार आहे का? यात वाईट का नाही? द गव्हर्नमेंट इज लिसनिंग टू द पीपल. दिस इज हाऊ डेमोक्रेसी शुड बी. लोकशाहीमध्ये हेच झालं पाहिजे ना. सरकार जर आमचं ऐकतीये किंवा आमचं ऐकून एका मिनिस्टरला रिझाईन करतीये, तर हीच तर लोकशाही आहे ना.